सोलापूर शहरातील अक्कलकोट रस्त्यावरील गांधीनगर परिसरातील गोंधळी वस्ती येथील बडगिरी टॉवेल निर्मिती कारखान्याला रविवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले। याच वेळी कारखान्यात काम करणाऱ्या 2 महिला आगीच्या धुराच्या विळख्यात अडकल्या। मात्र स्थानिक युवकांनी जीवाची पर्वा न करता कारखान्यात प्रवेश करून दोघींनाही सुखरूप बाहेर काढले। त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने जीवितहानी टळली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक कारण देण्यात आले आहे। सुरुवातीला किरकोळ वाटणारी आग काही मिनिटातच भडकली आणि दाट काळ्या धुराचे लोट आकाशात झेपावू लागले। धूर दूरवरून दिसत असल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। आग लागली त्यावेळी कारखान्यात 2 महिला काम करीत होत्या। धुरामुळे त्यांना बाहेर पडता येत नसल्याचे लक्षात येताच परिसरातील काही युवकांनी धाडस दाखवत कारखान्यात प्रवेश केला। दोन्ही महिलांना त्यांनी सुरक्षित बाहेर आणले। युवकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। जवानांनी धुराने भरलेल्या इमारतीत प्रवेश करून पाण्याचे फवारे मारत आग विझवण्याचे काम सुरू केले। सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे। 2:40 रविवार पेठ अग्निशमन केंद्राच्या इथे कंट्रोल रूम असतं नियंत्रण कक्ष। म्हणजे 2:40 वाजता आपल्याला कॉल आला टेक्सटाईल कारखान्याला आग लागलेली आहे। त्यानुसार आपण अग्निशमन केंद्राच्या एकूण 3 गाड्या इथे सगळ्या ठिकाणी पाठवलेल्या। आग मोठी असण्याची शक्यता असल्यामुळे अग्निशमन पाठवली। वरतीवर इथे आयमानंतर पाहिलं की तळापासून एक माळ्याचा कारखाना आहे। पहिल्या माळ्यावरती टॉवेलचं स्टोरेज होतं, शिलाई मशीन होती, तर मोठ्या प्रमाणात आग भडकलेली। तर आपण दुसरीकडच्या बाजूने तिथून 2 गाड्यांची लाईन टाकून लवकरात लवकर कसं कव्हर करता येईल ते पाहिलं। मग नंतर मालकाची चौकशी केली असता असं कळालं की इथे 2 महिला व्यक्ती कामगार होत्या। त्यापैकी एक महिला सफाई कामगार खाली होती आणि शिलाई करणारी जी महिला कामगार होती ती वर होती। त्यांनी आग पाहिल्यानंतर त्या बाल्कनीत होत्या। तर आम्ही येण्यापूर्वी मालकाने त्यांच्या स्थानिक लोकांच्या सहाय्याने त्या महिला व्यक्तीला सुटका दिलेली आहे आणि एक अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही ती आग आटोक्यात आणली। काय दुर्घटना वगैरे काय? दुर्घटना कोणाला मार वगैरे तर लागलेला नाही आहे। मालकाच्या म्हणण्याप्रमाणे तिथे शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पॉलिस्टरचा मटेरियल आपल्याला पटकन आग मोठ्या प्रमाणात पसरली।